कद्दूची अप्रतिम अशी रेसिपी एक वेळेस ट्राय करून बघा तुम्ही. एकच वेळेस केलात ना तर परत परत तुम्ही करसाल आणि ज्यांना कोणाला कद्दू आवडत नाही, अजिबात आवडत नाही, ते पण तुम्हाला म्हणतील किती छान तुम्ही अप्रतिम केलेले आहात भाजी. पनीरच्या भाजीला सुद्धा मागे पाडील ही रेसिपी बघा. एक वेळेस करून पहा, केल्याच्या नंतरच समजेल तुम्हाला. कद्दू व्यवस्थित धुवून घ्या. धुवून घेतल्याच्या नंतर हे बघा, जसं मी साल काढून घेत आहे तशी पूर्णपणे साल काढून घ्या. त्याचे तुकडे तुकडे करा. जशा पद्धतीनं मी मोठे काप केलेले आहेत तसेच करा. जसं आपण नेहमीसाठी भाजीमध्ये कट करून टाकतो ना छोटे छोटे, तसं नाही करायचं. आणि बघा, हे बघा, जसं मी याच्या मधातलं बी असती ना ती बी काढून टाकत आहे. आपल्याला पूर्णच गर काढून टाकायचा नाही. व्यवस्थित बघा, मी बोलत आहे ते शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला समजून जाईल. हे बघा, अशा पद्धतीनं आपल्याला मधातलं काढायचं आहे. फक्त बी, पूर्ण गर काढून टाकायचा नाही. आणि ज्या पद्धतीनं आपण ना नेहमीच भाजी करतो त्या पद्धतीनं भाजी करायची नाही आपल्याला. ही नवीन पद्धतीनं भाजी करायची आहे. त्यामुळं व्यवस्थित बघा, जशी मी करत आहे स्टेप बाय स्टेप सांगत आहे तुम्हाला, या पद्धतीनं कट करून घ्या. हे बघा, अशा मोठ्या मोठ्याच फोड्या करा. हे बघा, जास्त गर काढायचा नाही आपल्याला. हे फोडी आपल्याला 10 ते 12 मिनिट गरम पाण्यामध्ये उकळून घ्यायच्या आहेत. हे स्किप करू नका. त्यानंतर मी एक टमाटर आणि एक कांदा घेतलेला आहे बघा. टमाट्याचा रस पूर्ण काढून घ्या, जसा मी काढलेला आहे बघा असा. त्यानंतर यामध्येच आपल्याला कांदा पण कट करून टाकायचा आहे. दोन्ही पण एकत्रच आपण याची पेस्ट बनवून घेणार आहोत. हे बघा, पेस्ट अशी बनवून घेतलेली आहे. ती पेस्ट काढून घ्या. त्यानंतर कोथिंबीर, त्याच्यानंतर फडसण असतं ना मोठे शेव, ते टाकलेले आहे. त्यानंतर 5-6 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत मी. तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही तिखट टाका. त्यानंतर भाजलेले शेंगदाणे वरचं टर्पल काढून टाकलेलं आहे मी. यानंतर आपण याच्यामध्ये हे बिलकुल टाकणार नाहीत. जे आपण पेस्ट केलेलं होतं कांदा आणि टोमॅटोचं, ते पेस्ट टाकायचं नाही. याच्यात टाकलेलं आहे मी हळद, त्यानंतर तिखट, मीठ चवीनुसार टाका. त्यानंतर अद्रक लसणची पेस्ट टाकलेली आहे बघा, बारीक करून घेतलेला आहे मी कूट. यानंतर थोडं पाणी टाका तुमच्या अकॉर्डिंग. आणि त्यानंतर परत एकदा फिरवून घ्या, मिक्सरला पेस्ट करून घ्या. बघा, अशी खूप छान पेस्ट जशी पाहिजे तशी आपल्याला बनलेली आहे. हे जे तुम्ही काप केलेले आहेत त्या कापमध्ये आता हे पूर्ण भरून टाकायचं. जसं भरल्या वांग्याला आपण करतो ना त्या पद्धतीनं व्यवस्थित भरून टाका. पूर्ण गच्च गच्च भरून टाका यामध्ये. दोन्ही साईडने बघा, या साईडने तुम्ही घातलं तर त्या साईडने दाखवते तुम्हाला, त्या साईडने पण हे बघा असं व्यवस्थित भरून घ्या. त्याच्यामध्ये व्यवस्थित बसलं सगळ्यामध्ये भरून घ्या. त्यानंतर बघा, व्यवस्थित भरून घ्या. आपल्याला घ्यायची आहे एक कढई. कढईमध्ये मी टाकलेलं आहे तेल. तेल थोडं गरम होऊ द्या. त्यानंतर आपल्याला अद्रक लसण पेस्ट टाकायची आहे. व्यवस्थित पेस्ट भाजून घ्या. ती थोडी ब्राऊन ब्राऊन झाली पाहिजे पेस्ट. हे बघा, अशी जसं मी तुम्हाला दाखवली आहे असं. त्यानंतर जे आपण पेस्ट केलेलं होतं आधी, टोमॅटो आणि कांदा, ते पेस्ट टाकायचे. आणि व्यवस्थित कमी आचेवर आपल्याला जोपर्यंत हे पेस्ट ब्राऊन होणार नाही तोपर्यंत, हे बघा, वरची जी लेयर आहे ना तर ती थोडी थोडी काळी पडलेली आहे आणि असं पूर्ण तेल सुटायला पाहिजे. हे बघा, अशा पद्धतीनं जे आपण कट केलेले आहेत ते असं टाकायचं आहे आपल्याला. हे बघा, त्यानंतर जे उरलेलं आहे ना आपण केलेली पेस्ट ती टाकत आहे. आणि त्यानंतर तुम्हाला जेवढं पाणी पाहिजे तेवढं पाणी तुम्ही यामध्ये टाकून घ्या. मी पण पाणी टाकत आहे बघा. आणि परत एकदा तुम्हाला सांगते, जेव्हा तुम्ही वरची साल काढता आणि जेव्हा छोटे छोटे तुकडे करता, ते तुकडे तुम्हाला 10 ते 12 मिनिट उकळत्या पाण्यामध्ये उकडून घ्यायचे आहेत. त्यानंतरच पुढची प्रोसिजर करायची आहे. ती प्रोसिजर इथं मी दाखवलेली नाही. त्यानंतर हे बघा, असं झाकण लावलेलं आहे मी आणि आपली अप्रतिम अशी टेस्ट असलेली भाजी तयार झालेली आहे बघा. हे बघा, पूर्ण शिजून झालेली आहे आपली, एकदम छान. एक वेळेस तुम्ही ट्राय जर केलात ना, नक्की मला कमेंट करून सांगणार. तर शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. भाजी कशी झाली नक्की कमेंटमध्ये सांगा. थँक्यू.